सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभ हस्ते मुरारजी पेठ येथील 105 उमानगरीतील ड्रेनेज पाईपलाईन कामाचा शुभारंभ रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1:30 वाजता करण्यात आला। 105 उमानगरी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून ड्रेनेज चेंबर तुंबून सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत होते। या समस्येबाबत सोसायटीतील नागरिकांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता। नागरिकांची अडचण लक्षात घेऊन आमदार विजयकुमार देशमुख यांनी तात्काळ दखल घेत आपल्या आमदार निधीतून सुमारे 30 लाख रुपयांच्या पाईपलाईन कामास सुरुवात केली। आज त्या ड्रेनेज लाईनचं भूमिपूजन आज इथल्या नागरिकांचं सगळ्यांच्या बरोबर घेऊन केलेलं आहे। इथले आपल्या या भागामध्ये माजी नगरसेवक किरण मंदाकिनी पवार यांच्या सातत्यानं पाठपुराव्यामुळं हा ड्रेनेज लाईन आपल्या DPDC निधीमधनं 30 लाख रुपये मंजूर आहे। त्यानंतरनं याच्यावर रस्ताही मंजूर झालेला आहे आणि या दोन्ही कामाला लवकरात लवकर सुरुवात होणार आहे। ड्रेनेज लाईन तर आज सुरुवात होणारच आहे आणि या व्यतिरिक्त या उमानगरीमध्ये अनेक अंतर्गत ड्रेनेज पण खराब आहे, त्यालाही लवकरात लवकर निधी आपल्या आमदार निधीमधनं देऊन ते कामं पूर्ण करून घेऊन या भागातला जो गेल्या अनेक वर्षापासून ड्रेनेज लाईनचा जो समस्या आहे तो लवकरात लवकर सोडवण्यात येईल। या कामाचा शुभारंभ सोसायटीतील माता भगिनींच्या हस्ते पाईपचे विधिवत पूजन व नारळ फोडून करण्यात आला। या प्रसंगी श्रीकांत घाडगे, जयवंत सलगर, सुजित चौगुले, किरण पवार, रणजित चौगुले, विनोद मोटे, प्रसन्न नाझरे, कैलास वनमाने, नीळ पाटील, सज्जन भमाने यांसह इतर मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक, माजी पदाधिकारी, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 7 आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून व माजी नगरसेविका मंदाकिनी शंकर पवार यांच्या प्रयत्नातून व सुजित भैया चौगुले यांच्याही प्रयत्नातून उमानगरी 105 येथे मुख्य ड्रेनेज लाईनसाठी आज उद्घाटन झालं। 30 लाख रुपयाच्या कामाच्या ड्रेनेज लाईनचं उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख, त्याचबरोबर ह्या भागातील भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 7 मधील सर्व पदाधिकारी व त्याचबरोबर उमानगरी 105 मधील सर्व महिला नागरिक उपस्थित होते। 105 उमानगरी या ठिकाणी आज अंतर्गत मुख्य रस्त्याची ड्रेनेज काम झालेलं आहे। तर आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या निधीतून 30 लाख रुपये निधी देण्यात आलेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून या भागात राहणाऱ्या लोकांना ड्रेनेज लाईनची समस्या ही फार मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवत होती, परंतु या समस्येकडे वारंवार आपण लक्ष देत असताना विजयकुमार देशमुख यांनी आपल्या स्वतःच्या निधीतून 30 लाख रुपये दिला आणि आज या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची पाईपलाईन क्वालिटीची टाकण्यात येत आहे। तर त्याचा भविष्यामध्ये पुढचे एक 20-25 वर्षे ती टिकेल अशा स्वरूपाची पाईपलाईन ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 9 इंची पाईपलाईन ही टाकण्यात येत आहे। त्यानंतर या भागातला मुख्य जो प्रश्न आहे रस्ता, ते देखील मालक विजयकुमार देशमुख यांनी केलेला आहे। त्यांचं या भागावर खूप प्रेम आहे, म्हणून त्या भागातील लोकांची साथ देखील नेहमी त्यांना असलेली दिसून येते आणि अशाच प्रकारे या भागाचा विकास हा त्यांच्या हातून होत राहावा अशी या ठिकाणी अपेक्षा करतो।